नमस्कार. एकांत रायडरच्या एका नवीन भागात तुमचं स्वागत आहे. काही दिवसातच राखी पौर्णिमा येत आहे आणि राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरी नारळयुक्त असा गोड पदार्थ केला जातो. तर आज मी नारळाची वडी बनवणार आहे. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. एका पाककला बनवणाऱ्या बाईचे दोन गुरु असतात. एक तिची जन्मदाती आई आणि दुसरी म्हणजे सासरची आई म्हणजेच सासूबाई. आजची जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती मी माझ्या आईकडून शिकली आहे. व्हिडिओ पुढे नेण्याआधी तुम्हाला एक गमतीशीर प्रश्न विचारते. वडी आणि बर्फी यामध्ये काही फरक असतो का दोन्ही एकच असतं? याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये द्या. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर याचं उत्तर मी व्हिडिओच्या शेवटी देईनच. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपण आता परत व्हिडिओकडे येऊयात. नारळाची वडी बनवण्याआधी त्याचं आपण साहित्य पटकन बघून घेऊयात. इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे, पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे, नारळाचा चव 1 वाटी घेतलेला आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. इथे मी मोठी कढई घेतलेली आहे, जेणेकरून जेव्हा ते सगळं साखर आणि दूध एकत्र करतो आणि ते मेल्ट होतं त्यावेळेस त्याचं बाहेर पडतं आणि हातावरही येतं. तर त्याचा ते चटका बसू नये म्हणून मी मोठी कढई घेतली आहे. आता सुरुवात करूयात. प्रथम थोडंसं तूप टाकते मी, एक अंदाजे 2 चमचे. ते थोडंसं तापलं की हे खोबरं टाकायचं त्याच्यात. हे आपण थोडं परतून घेऊयात. आणि तूप का टाकलं माहिती आहे का, की एक तुपाचा फ्लेवर येईल त्याला आणि त्याची चव छान लागते. आणि हे थोडंसं कमी गॅसवरच परता, छान परतून घ्या जरा. आणि सारखं असं हलवत राहा जेणेकरून ते कढईला लागायला नको. हे अंदाजे मी 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे. आणि यात आपण घालणार आहोत साखर. जी वाटीच्या हिशोबाने आपण पाऊण वाटी घेतलेली आहे ती किंचित परतायची. आणि साखर लागेल म्हणून लगेचच त्यात दूध घालायचं. इथे मी या रेसिपीत दूध वापरते आणि थोडं जास्त वापरते, म्हणजे 1 पाऊण वाटीच्या दरम्यान. तर ते का वापरते आहे तर या वडीला छान दुधाळ असं क्रीमीनेस येण्यासाठी आणि त्याची चव खूप छान लागते दुधामुळे. तुम्हाला मी तर यात वेलदोडा नाही टाकणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अवश्य टाका. वेलदोड्याची गरजच नाही आहे. वेलदोडा किंवा अजून ड्रायफ्रूट असं टाकायची काही गरज नाही आहे. हे बघा थोडंसं घट्ट होतं आहे, खूप सुंदर वास येतो आहे. हे आपल्याला आता सारखं हलवत राहावं लागणार आहे जेणेकरून ते खाली लागू नये. लागलं तर मग ते दिसणार नाही चांगलं आणि चवीतही फरक पडेल. आता बघा हे मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागलं आहे. नारळाचा चव त्यानं सगळं दूध शोषून घेतलं आहे. आणि साखर, नारळ आणि दूध मस्त एकजीव झालं आहे बघा. हाताला तुमच्या थोडा व्यायाम मिळेल पण याचं फळ तुम्हाला नक्कीच गोड मिळेल. हे जे मिश्रण आहे ते छान असं एकजीव आणि असं घट्ट झालं पाहिजे, तेव्हा समजायचं की तुमची वडी झालेली आहे. आता याचा रंग पांढऱ्यापासून हलकासा असा ब्राऊन व्हायला लागलेला आहे. तर तो का तर ती साखर कॅरमलाइज व्हायला लागली आहे. हे बघा आता हे मिश्रण होत आलं आहे.
आपल्याला तुपाचा हात लावलेला ट्रे किंवा ताट काय म्हणा ते तयार ठेवायचं. हे बघा, हे केकचं एक भांडं घेतलं मी असं स्क्वेअर शेपचं आणि त्याला तुपाने मस्त ग्रीस केलं आहे. हे झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी हे थोडंसं यात घेते आहे. हे थोडंसं थंड होऊ देत, मग याचा आपण लाडू वळून पाहूयात. तर हा लाडू छान वळून होतो आहे, तर आपलं मिश्रण हे आता तयार झालेलं आहे. आता हे आपण छान थापून घेऊयात स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा सपाट असं हवं आहे की एक वाटीच्या मदतीने असं छान थापून घ्या. गरम असतानाच करावं लागेल हे सगळं छान. आणि याच्यानंतर आपल्याला याच्या वड्याही पाडून घ्यायच्यात. हे बघा, ह्या अशा मोठ्या जाड अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता हे मिश्रण 1-2 तास छान गार होऊन द्यायचं, म्हणजे छान वड्या पडतील त्याच्या. आता ह्या ज्या आपण वड्या पाडून बघूयात, मगाशी केल्या होत्या आपण थोडं. छान पडतात बघा वड्या, सुट्ट झालं कसं. वडी बघा किती सुंदर झाली आहे. ह्याचा आकार बघा कसा मस्त भरगत आलेला आहे. आपल्याला मिठाईच्या दुकानात कशी बघायला मिळते अगदी तशीच वडी झालेली आहे. आता मी तुम्हाला एक घास घेऊन दाखवते याचा. खूप सुंदर झाली आहे, खूप सुंदर. गोडसरपणा एकदम प्रमाणात. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्हाला हवा असेल तर वेलदोडा टाका किंवा वेलची. यात वेलचीची गरज नाही आहे. याचं जो स्वतःची जी चव आहे दूध आणि खोबऱ्याची, मस्त एकदम. आणि दुधामुळे याला छान क्रीमीनेस आणि जी दुधाची चव लागते खूप सुंदर. या राखी पौर्णिमेला खोबऱ्याची वडी नक्की बनवून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही खाली कमेंटमध्ये मला सांगा. तुमच्याकडे याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वडी बनवतात का? जर बनवत असाल तर तीही रेसिपी मला खाली कमेंटमध्ये सांगा. सुरुवातीला मी तुम्हाला वडी आणि बर्फी यामध्ये काही फरक आहे का हे तुम्हाला विचारलं होतं, तर त्याचं उत्तर मी आत्ता तुम्हाला सांगते आहे. वडी आणि बर्फी हा एकच पदार्थ नसतो. बर्फीचं स्मूथ टेक्स्चर असतं आणि वडीचं खडबडीत असतं. तर आता तुम्हाला समजलं असेल, वडी आणि बर्फी एकच नसून दोन्ही वेगवेगळे आहेत. तर या छान माहितीसाठी तरी व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता भेटूयात पुढच्या बुधवारी एका नवीन खाद्यपदार्थाच्या रेसिपीसोबत.